फ्रेजरपुरा पोलिसांनी खोटे नाव सांगून घरातील सोन्याचे दागिने व महागडे घड्याळ लांबविणाऱ्या एका महिला मोलकरणीसह तिच्या पतीला जेरबंद केले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल 11,86,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. फिर्यादी मंजुषा जाधव राहणार कॅम्प रोड अमरावती यांनी मोलकरणीच्या आवश्यकतेसाठी वृत्तपत्रात जाहिरात दिली होती. या जाहिरातीवरून पूनम चव्हाण, मूळ नाव पूनम पवार, ही महिला 10 जुलै पासून त्यांच्याकडे कामावर लागली होती. 13 जुलै रोजी घरातील कपाटाची पाहणी केली असता डायमंडचे सोन्याचे ब्रेसलेट, सोन्याची बांगडी, कानातले व टायटन कंपनीचे सोन्याचे घड्याळ असा एकूण 12,61,000 रुपयांचा ऐवज गायब असल्याचे समोर आले. फ्रेजरपुरा पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास चक्र वेगाने चालविले. आरोपी महिलेने आपले नाव खोटे सांगितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी मुख्य आरोपी पूनम पवार वय 22 वर्ष आणि तिचा पती प्रवीण पवार वय 35 वर्ष दोघे राहणार माहुली धांडे तालुका दर्यापूर यांना मोची गल्ली अमरावती येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरी गेलेले सोन्याचे दागिने, डायमंड व इतर साहित्य असा एकूण 11,86,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर उत्कृष्ट कामगिरी पोलीस आयुक्त राकेश ओला, उपायुक्त यशवंत सोळंके आणि सहाय्यक आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र राजुलवार, डीबी पथकाचे प्रमुख राहुल महाजन व इतर पोलीस अंमलदारांनी केली आहे. शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती.